सर्वसामान्य वैवाहिक जीवन जगू शकणार आहेत, जे माओवादी संघटनेत कार्यरत असताना त्यांना शक्य नव्हते। यावरून दिसून येत आहे की महाराष्ट्र शासन आत्मसमर्पित माओवाद्यांचे पाठीशी खंबीरपणे उभे आहे। माओवादाचा जो विचार आहे तो भारताचं संविधान आणि भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्था अमान्य करतो आणि म्हणूनच त्यांचं आत्मसमर्पण त्यांनी केलं। याचा अर्थ काय आहे तर त्यांनी आज हा माओवादाचा विचार सोडलेला आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाचा विचार हा स्वीकारलेला आहे, संविधान अंगीकारलेला आहे आणि म्हणूनच निश्चितपणे आता याच्या पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्या संवैधानिक मार्गाने ते चालतील हा विश्वास मी व्यक्त करतो।